नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आणि आज एका वेगळ्या विषयावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. तर बऱ्याच मित्रांची मला कमेंट आली की या ठिकाणी फिनलँडमध्ये किती पेमेंट भेटतं, दुसरी गोष्ट रूम रेंट किती असतं, परत बाकीचा इतर खर्च किती येतो, आणि चौथी गोष्ट म्हणजे किती पैसे सेव्हिंग राहतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. पहिली गोष्ट फिनलँडमध्ये किती पेमेंट भेटतं, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपली रूम रेंट किती भरावं लागतं, आणि तिसरी गोष्ट आहे बाकी इतर खर्च किती येतो, आणि चौथी गोष्ट आहे की किती पैसे आपले सेव्हिंग राहतात. तर पहिल्यांदा पेमेंटबद्दल बोलूया. तर फिनलँडमध्ये आता मी मेकॅनिकल सेक्टरमधून आहे. जर तुम्ही बँकिंग सेक्टर म्हणा किंवा IT मधून आला तर त्यांच्या क्वालिफिकेशननुसार आणि त्यांच्या पे स्केल तो वेगळाच असतो. त्या आपला पे स्केल वेगळा आहे. म्हणजे मेकॅनिकल फील्डमध्ये आता मी प्रोडक्शनमध्ये काम करतो. तर तुम्हाला जर तुम्ही प्रोडक्शन मेकॅनिकलमधून आलात तर तुम्हाला स्टार्टिंगला आवरली इथे तासावरती पेमेंट भेटतं. तुम्हाला पर आवर 14 युरो भेटतात बेसिक म्हणजे स्टार्टिंगला, आणि त्याचे सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्ट अलाउन्सचा वेगळा असतो. 14 युरो तुम्हाला पर आवरले भेटतात, आणि आठवड्याचे तुम्हाला असे 40 तास भरायचे असतात फक्त. म्हणजे सॅटर्डे संडे ऑफ असतो. इकडे वर्क लाईफ बॅलन्स असतो, आणि सॅटर्डे संडे तुम्हाला कंपल्सरी ऑफ असतो. इन केस जर OTची गरज असेल तर ते लोक तुम्हाला OT देऊ शकतात. ते डिपेंड करतं की कंपनीचं काम कसं चाललंय त्याच्यावरती. पण तुम्हाला वीकली 40 आवर्स काम करायचं असतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे मंथली तुम्हाला आता 4 वीक्स असतात मंथमध्ये, तर 160 ते 70 तास तुमचे काम होतं या ठिकाणी. म्हणजे 170 तास आणि 14 युरो तुम्ही कन्वर्ट करून बघू शकता. म्हणजे मंथली तुम्हाला अराउंड 2300 युरोपर्यंत सॅलरी भेटते. 2300 ते 2400 म्हणजे 2400 युरो. त्याचे तुम्ही INR मध्ये कन्वर्ट करून बघा किती होतात. तर मी तुम्हाला सांगतोय फक्त हे बेसिक. तर त्यानंतर मग त्यामध्ये तुमचं टॅक्स डिडक्शन आलं, परत रूम रेंट आलं. आता इकडे बेसिकली कसं असतं, जर काही ठिकाणी म्हणजे कंपनीज तुम्हाला रूम प्रोव्हाइड करते आणि त्याचं काहीतरी हाफ रूम रेंट तुमचं कापते. म्हणजे 200, आता माझ्या इथे 200 युरो कट करतात, कुठे 300 युरो, डिपेंड अपॉन ते एरिया वाईज असतं. तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहायला आहात त्याच्यावरती तुमचं रूम रेंट डिडक्ट केलं जातं, म्हणजे कट होतं तेवढं. त्यानंतर तुमचा टॅक्स होतो. टॅक्समध्ये अनएम्प्लॉयमेंटचे पैसे कट होतात, परत बरेच पैसे कट होतात, ज्याचा फायदा तुम्हाला जर इन केस तुम्ही लाईफ टाईम इथे राहणार असाल 60 वर्षापर्यंत तर त्याचा फायदा तुम्हाला त्यावेळी भेटतो. तर ते टॅक्स झाला. आणि ऑल ओव्हर युरोपमध्ये हा टॅक्स सगळीकडे सेमच आहे. थोडा बाकीच्या इतर कंट्रीमध्ये जास्त असेल त्यांच्या डेव्हलपमेंटनुसार आणि बाकीच्या गोष्टी, पण टॅक्स सगळीकडे सेमच असतो. हे झालं पेमेंटचं. दुसरी गोष्ट आहे रूम रेंट. रूम रेंट इथे तुम्हाला जर तुमची फॅमिली असेल आणि जर तुम्ही एका चांगल्या म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हेलसिंकीमध्ये राहायला असाल तर तुम्हाला अराउंड 400 ते 500 युरो रूम रेंट भरावं लागतं फॅमिलीसाठी. आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तर शेअरिंग अपार्टमेंट आपण जे म्हणतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला 300 to 200 पर्यंत रूम रेंट भरावं लागतं पर पर्सन. हे झालं रूम रेंटचं. तर इतर खर्च म्हणाल तर तिसरी गोष्ट इतर खर्च म्हणाल तर तुम्हाला मंथली अराउंड 200 युरो लागतात. जर तुम्ही पूर्ण खायचं म्हणा किंवा जे का पण ग्रॉसरी म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही घेऊन येणार असतात मार्केटमधून, तर अराउंड तुम्हाला 200 युरो लागतात. जर तुम्ही कुठं ट्रॅव्हलिंग केलं किंवा काय असेल ते एक 300 युरोपर्यंत पकडा. म्हणजे कारण की ते ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जास्त आहेत. ट्रेनचं आणि बसचं तिकीट वगैरे खूप थोडं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जास्तच आहेत युरोपमध्ये, फिनलँडमध्ये शक्यतो जास्त करून. तर दुसरी गोष्ट आहे, आणि अजून एक गोष्ट म्हणजे पैसे किती सेव्हिंग राहतात. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की 2300 युरो नंतर जर टॅक्स वगैरे डिडक्ट होऊन जर तुम्हाला अराउंड 1600 युरो जर राहिले तर तुम्ही INR मध्ये कन्वर्ट करून बघू शकता. एका युरोची किंमत आता साधारणतः 89 to 90 रुपीज चालू इन मार्केट आता. तर त्याच्या हिशोबाने तुम्ही कन्वर्ट करून बघू शकता. तर हा एवढा खर्च येतो. अराउंड नाही म्हणलं तरी तुम्हाला तुमचे मंथली 1600 ते 1700 युरोपर्यंत सेव्हिंग राहतात. असं तुम्ही जर सेव्हिंग करायचं ठरवलं तर. आणि तुम्ही जरी बिंदास जरी राहायला किती जरी तरी 1500 युरोपर्यंत तुमची सेव्हिंग ऑलमोस्ट होतेच होते इथे फिनलँडमध्ये. सांगतोय तुम्हाला, ही फक्त फिनलँड कंट्रीबद्दल सांगतोय मी तुम्हाला. जर तुम्ही नेदरलँडमध्ये राहायला असाल किंवा जर्मनी, बर्लिन, या गोष्टी त्या खूप क्राऊडेड कंट्री आहेत आणि डेव्हलप्ड आहेत त्या कंट्री, आणि तिथे पॉप्युलेशनच्या हिशोबाने आणि तिथल्या ह्याच्या सोयीनुसार तर तिथे रेंट खूप जास्त आहे. जर तुम्ही नेदरलँडमध्ये असाल तर तिथेच तुम्हाला अराउंड 800 to 900 युरो पे करावं लागतं. तिथे कॉस्ट खूप जास्त आहे, लिव्हिंग कॉस्ट म्हणा बाकीच्या गोष्टी. तर हा सगळा व्हिडिओ फिनलँडबद्दल होता. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला आता महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटत असेल, तुम्ही जर येत असाल तर
जर तुम्हाला पुण्यामध्ये राहून 30K to 40K पर्यंत पेमेंट असेल तर मी म्हणेल की तुम्ही जॉब, जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटत असेल तर तुम्ही जॉब नक्की बघा या ठिकाणी इकडे. जर तुम्ही 50 to 60K पर्यंत असाल तर मग काय इकडे येऊन फक्त तुम्हाला किती 30 ते 40,000 वरचे सेव्ह राहतील. तिथेच तुम्ही फॅमिली बरोबर सोबत राहू शकता. पण जर तुम्ही 30 ते 40K पर्यंत 40K मध्ये काम करत असाल तर नक्की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटत असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा. बऱ्याच या ठिकाणी फॅसिलिटी आहेत. अजूनही बरेच गोष्टी इथले गव्हर्नमेंट तुम्हाला देतं. त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला सांगा, मी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.